या ठिकाणी विभागून दिले जातील। फायनल बक्षीस 6 आहेत, त्याचप्रमाणे 6च्या 6 बक्षीस या ठिकाणी सेपरेट दिली जातील विभागून, याची नोंद घ्या। आणि टच पॉइंट जर या ठिकाणी सेम आला, जो आधी गाडा झालेला आहे त्याला प्राधान्य राहील, दुसरा झालेला गाडा त्याला पुढे टाकलं जाईल, याची नोंद घ्या। हॅलो हॅलो, अलग लक्षात मंडळी, धन्यवाद। थोडा जवळ महापौर साहेब घ्या पहिले पुढे। हा, महापौर साहेब घ्या। हॅलो महानगरपालिकेचे सिल्वर महापौर आणि हेनरिक नगर सेवक राहुल दादा गुलाबराव जाधव आणि रमेश जाधव, संदेश अल्लाद, स्वप्नील शेठ गवारे, बाळूमामा गव्हाणे 1000 रुपये अलाउन्सर मंडळासाठी बक्षीस स्वागत। या ठिकाणी या गाड्यासाठी याच नगरीचे आदर्श सरपंच फायनल सम्राट सयाजीराव कोळेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे, बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे। संदेश शेठ अल्लाद बक्षीस घेऊन जा। आणि गाडा मालक तुमच्या जुगलबंदी आहेत, चिठ्ठ्या करून द्या इकडं। रमेश शेठ बक्षीस स्वीकार करा। आणि नेचरा समोरची मंडळी, ए काळा शर्ट मध्ये काय उभं राहिला तुम्ही, हा साईडला कांदा 60 फुटावर कोणाला अडचण झाली नाही पाहिजे, साईडला व्हा। बंटी काका, अरे दोन्ही मंडळीच्या बसलेल्या मंडळीला विनंती, आपापल्या पायवर घ्या। फायनली आता थोडं सहकार्य करा, पायवर घ्या, या पायवर। या ठिकाणी सकाळपासून खऱ्या अर्थाने ज्यांनी डिपॉझिट मागे देण्याचं काम ज्यांनी उत्कृष्टपणे या ठिकाणी केलेलं आहे, बाळासाहेब खेंगले, सुनील शेठ मरगस, आपल्या या ठिकाणी मनापूर्वक स्वागत। सुरेश शेठ शिवेकर अध्यक्ष यांच्याकडून या 2 मंडळींसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे, घ्या गाडा पुकारा। सर्व टाकळकरवाडी नगरीचे उद्योगपती फायनल सम्राट बंटेराजे टाकळकर, अनुपदादा टाकळकर, रजत महाराज टाकळकर आणि रामदास शेठ सानूर जुगलबंदी 1000 रुपये अलाउन्सर मंडळासाठी बक्षीस स्वागत। या ठिकाणी 20 फुटावरून 1 नंबर मध्ये बारी होईल, त्या बारीसाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी 5000 रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं, सुभाष शेठ दामू बेल्लेकर यांनी या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे, त्यांचे मनापूर्वक स्वागत।
सांडबोर वाळून टाकले जुगलबंदी एक नंबरच्या फायनलसाठी पिंपरी गावच्या ताकदीचा टॉप खेळाडू बैलाच्या व्यापाऱ्याचा पारडी गावच्या प्रसिद्ध निवेदकाचा वळून टाकल्या जुगलबंदीचा खेळ होतोय. धरा धरा बैल धरा जागेवर. जामदारांना हलके हातावर धरू नका व्यवस्थित जोडा मंडळी येऊ द्या बैल खाली येऊ द्या पुकारा पुकारा एक नंबरच्या फायनलसाठी खेळ तालुक्यातील पिंपरी गावच्या टॉप खेळाडू बैलाच्या व्यापाऱ्याचा पारडी गावच्या प्रसिद्ध निवेदकाचा वळून टाकल्या जुगलबंदीचा फायनलसाठी खेळ होतोय. या ठिकाणी प्रसिद्ध निवेदक मुंबई किंग फायनल सम्राट सागर दादा डांगले निलेश शेठ वाळू टॉप खिलाऱ्या बैलाचे व्यापारी 500 रुपये दालामतर मंडळीसाठी बक्षीस स्वागत. ओंकार ओंकार आता गाडा पैलवाना तानाजीभाऊ शिंदे प्रतिष्ठान आणि शांताराम शेठ गबाले जुगलबंदी बरोबर आहे ना गिरवली ना गिरवली हा फुकारा एक नंबरच्या फायनलसाठी तालुक्यातील इंदोरी गावच्या ताकदीचा प्रतिष्ठानचा आंबेगाव तालुक्यातील गिरवली गावच्या ताकदीचा जुगलबंदीचा खेळ होतोय. पैलवान तानाजीभाऊ शिंदे आणि शांताराम शेठ गबाले जुगलबंदी. त्या ठिकाणी स्वर्गीय तानाजीभाऊ शिंदे प्रतिष्ठान शिवाजीभाऊ शिंदे ओंकार दादा शिंदे शुभम दादा शिंदे निलेश शेठ धामणकर गणेश शेठ धामणकर आणि शांताराम दादा गबाले जुगलबंदी 1000 रुपये अलाउन्सर मंडळीसाठी बक्षीस स्वागत. डाव्या बाजूचे उजव्या बाजूची मंडळी डाव्या बाजूची मंडळी पायवर घ्या विनंती आपल्याला घ्या पायवर घ्या बैल कडने पळतोय. पाठीमाग तापकीर दरेकर जुगलबंदी सज्ज वरची मंडळी थोडं काही न चाला आणि वरच्या निशाणाजवळची मंडळी थोडं
मागे सरा सर थोडं थोडं मागे सरा बोल करा दरेकर आणि तपकीर एक नंबरच्या फायनलसाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षाचा सणाजवाडी गावच्या सरपंचाचा सरवली गावच्या अध्यक्षपदीचा छत्रीकिन जुमली 72चा खेळ होतोय या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सणसवाडी नगरीचे आदर्श सरपंच आणि राज्यमंत्री दर्जा प्राप्त आदर्श सरपंच बाबासाहेब चंद्रराव दरेकर आणि अवधूत बबलू शेठ तापकीर 1000 रुपये अलाउन्सर मंडळीसाठी बक्षीस स्वागत. अक्षय दादा दरेकर 500 रुपये बक्षीस स्वागत. हो पाठीमागा गाडा कोणाचा आहे घ्या थोडी बैल घ्या पुढं गाडा खुणाव घ्या 2 मंडळी गाडा वडून धरा मोकळी मंडळी मागे सरा पाठीमागे फुगे मंडळी सजय का फुगे मुंगसे साकोरे जुगलबंदी अविनाश गुलो पुणे जिल्हा परिषद सदस्य आदर्श सरपंच किरण शेठ संपतराव साकोरे आणि अक्षय दादा मुंगसे सरपंच 1000 रुपये अलाउन्सर मंडळीसाठी बक्षीस स्वागत. एपा मंडळी उजव्या साईडची मंडळी बैल कडाने पळतोय पाय वर घेऊन बसा बरं सहकार्य करा मंडळी या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे वराळी नगरीचे आदर्श सरपंच आणि पुणे जिल्हा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक आदरणीय विश्वास शेठ भुट्टे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापूर्वक स्वागत. आपला पाठीमागच्या स्टेजवरती सन्मान होतोय सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हो मागची मंडळी खुळखुळ नका वाजवून देऊ तुमचं. या ठिकाणी किशोरभाऊ रोडे सरपंच आपलं मनपूर्वक स्वागत.
मांडेकर सरपंच. चला दवरचे मंडळी थोडं थोडं काय ना चला. मांडेकर सरपंच घरचा साज आहे बारी व्यवस्थित जोडा पुकारा. आलो या ठिकाणी आंबेठाण नगरीचे आदर्श सरपंच छकडे सम्राट संतोष ज्ञानेश्वर मंडेकर शरदभाऊ मंडेकर 1000 रुपयाचा लावून मंडळीसाठी बक्षीस मनापूर्वक स्वागत. पाठीमागल्या गाडा मालक थोड्या वेळ थांबायचे. या ठिकाणी या गाड्यासाठी सुरेश अण्णा मल्हारी कोळेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. सरपंच स्वीकार करायचं बक्षीस आहे गाड्याला बघा. बुट्टे पाटील. दादासाहेब. या ठिकाणी मानगावचे प्रसिद्ध गाडा मालक तुकाराम महाराजांच्या पालखीचे रथाचे मानकरी दादासाहेब शेळके सर्व सहकारी मंडळ या ठिकाणी उपस्थित. स्वागत. दोन मिनिटं थांबा गाडा मालक. का पुकारायचा एवढा गाडा जाऊन द्यायचं. याच्या पाठीमागा कांड पुढे घेऊ नका. 2 मिनिटं थांबा. पाठीमागा शेवटे घालू नका. थोड्या वेळ थांबा. प्रसाद वारिंगे थोड्या वेळ थांबा. आणि गाडा मालक मामा 2 मिनिटं थांबा. शेवटाटे नका घालू.
बैल माग दाबा. बैल थोडा मागे दाबा. गडा खुणावरती घ्या. गाडा खुणाव घ्या. भारत सेकंद 64 मिली पॉईंट. भारत सेकंद 64 मिली पॉईंट. मामा थांबा 2 मिनिटं. हे पहा या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांचा हा, बोला बोला. 26 पैड आंबेडकर जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती सुनीताताई शरदराव बुट्टे पाटील यांच्या वतीनं वराळे नगरीचे माजी सरपंच आणि युवा उद्योजक फायनल सम्राट विश्वासराव बुट्टे पाटील याच ठिकाणी आले. त्यांचा गावच्या वतीनं यथोचित सन्मान याच ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यांना विनंती असेल की आपण उपस्थित सर्वांना याच ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा द्याव्यात. प्रसाद. श्री काळभैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव अगदी सालाबार प्रमाणे या वर्षी देखील अतिशय थाटामाटामध्ये चालू झालेला आहे. काल खऱ्या अर्थानं यात्रेची सुरुवात झाली. काल संध्याकाळी मनोरंजनासाठी देवतोरणे येथील भजनी बारोडाचा कार्यक्रम असेल. आज या ठिकाणी हा मर्दानी खेळ आपण बैलगाड्याचा म्हणतो त्याचा आज पहिला दिवस, उद्याचा दिवस देखील आहे. आणि खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्राबरोबर करंजुरे गाव म्हटलं की या ठिकाणी पैलवानीवाली सर्व मंडळी, त्यामुळं आखाड्याचा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. तो कार्यक्रम परवा दिवशी होणार आहे. आणि यावेळेस विशेष आकर्षण या पैलवानांच्या आखाड्यामध्ये आपला जो प्रसिद्ध थापा पैलवान आहे ते देखील यावेळेचं मोठं आकर्षण आहे. महिलांसाठी देखील उद्या बारोडाचा कार्यक्रम असेल. आणि परत तिसऱ्या दिवशी बैलगाड्याचे राहिलेले तिसऱ्या दिवसाचे टोकन खऱ्या अर्थानं 450 टोकन झाले. आणि दुसऱ्या वर्षाचे 51 गाड्यांचे मानकरी अतिशय चांगल्या पद्धतीने असे 500 गाड्यामध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे. मी अधिकचा वेळ घेणार नाही. 2 गाडे फायनलचे राहिलेले आहेत. कारण मलाही माहिती आहे ज्यावेळेस फायनलचे गाडे येतात आणि मध्ये कोणी बोलायला लागलं की सण होत नाही. मी एक गाडा मालक असल्यामुळे तुमचा वेळ न घेता या ठिकाणी एकच सांगेल, आपण सर्वजण या यात्रासाठी यात्रा कमिटीचे सर्व अध्यक्ष असतील, सर्व खजिनदार असतील, त्यांचे मंडळी उपाध्यक्ष असतील, गावचे सरपंच उपसरपंच असतील, सोसायटीचे चेअरमन असतील, पोलीस पाटील असतील, माझ्या माता भगिनी असतील, यांनी यात्रा भरवण्यासाठी अहोरात्र कष्ट केले. त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानेल. आणि तुम्ही सर्व गाडा मालक या ठिकाणी सहभागी झालात त्याबद्दल तुमचं स्वागत करेल. आणि हा मर्दानी खेळ खऱ्या अर्थानं या पश्चिम पट्ट्यामध्ये करंजुऱ्याचा मोठा घाट मानला जातो. तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. आणि खऱ्या अर्थानं एक बैलगाडा मालक म्हणून सांगेल की मागच्या वर्षी या ठिकाणी मी आमची देखील बकासूर बैलाची घाटाचा राजा आणि फायनल झाली. आणि तुम्हा सर्व मंडळींनी काल या ठिकाणी पाईट आंबेटान गटामधून तुम्ही सर्व मतदार राजाने आमच्या बुट्टे पाटील कुटुंबावर आणि मांडेकर पाटील कुटुंबावर भरघोस मत केलं. आणि आमच्या मोठ्या वहिनी सुनीताताई शरद बुट्टे पाटील यांना जिल्हा परिषदसाठी आणि दत्तात्रय मांडेकर यांच्या सौभाग्यवती श्रद्धाताई दत्तात्रय मांडेकर पाटील यांना आंबेटान पंचायत समिती गणामधून निवडून दिलं. करंजुरे आणि करंजुऱ्याच्या या भागातील सर्व मतदार राजांचे आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं या गाडा आणि करंजुरे यात्रेला मी आमच्या या विभागाचा भामखोऱ्याचा असणारा स्वाभिमान आमचे ज्येष्ठ बंधू शरद भाऊ बुट्टे पाटील यांच्याकडनं या यात्रेला शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आलो. कांडा पुढे जाऊ द्या. अजून 3 गाड्या फायनलचे प्रेक्षक मंडळी. याच्यानंतर घाटाचा राजा आहे. पुकारा मामा पुकारू का? प्रसाद पुकारू का? एक नंबरच्या फायनलसाठी वरंगवाडी गावच्या पुणे जिल्ह्याच्या सुपर एक्सप्रेसच्या मालिकेचं आंबेगाव तालुक्यातील
फायनल सम्राट रमनाथ शेठ वरिंगे मामा 2000 रुपये अलाउन्सर मंडळीसाठी बक्षीस आहे. मामा आपल्या या ठिकाणी मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. घाटाचा राजा, बरोबर आहे ना? घ्या घ्या, पहिले घ्या पुढं. पांडुरंग शेठ गवारे उपस्थित, स्वागत. आलो. एक नंबरच्या फायनलसाठी आजच्या घाटाच्या राजाचा कुरळी गावच्या ताकदीचा हवेली तालुक्यातील धनोरी गावच्या ताकदीचा बागड्या टिंगऱ्या चुगलबंदीचा खेळ जिंकतोय. आणि प्रतिभा टिंगऱ्या
बागडे, त्याचप्रमाणे शंकरांना काटे पाटील, कमलेश काटे पाटील आणि प्रदीप अप्पा टिंगरे. आजचा गटाचा रजा 2000 रुपये अलाउन्सर मंडळासाठी बक्षीस स्वागत. राहुल शेठ मुळे 2000 रुपये अलाउन्सर मंडळासाठी बक्षीस स्वागत. आणि गाडा मालक उद्या सकाळी 8 वाजता घाट चालू होईल. 175 गाडा पळायचा आहे, नोंद घ्या. अभिनंदन. आणि उद्या बरोबर 8 वाजता 1 नंबरचा उद्याचा 1 नंबर टोकर पुकारला जाईल, याचे सर्व गाडी मालकांनी नोंद घ्या. टेपा या ठिकाणी आज गाड्या थोड्या कमी असल्या कारणाने घाट थोडा उशीर चालू झाला होता. उद्या बरोबर या ठिकाणी 8 वाजता घाट चालू केला जाईल. 250 गाड्या उद्या पळायच्यात. आलेल्या सगळ्या गाड्या मालकांचं, गाडा शौकीनांचं, हॉटेल व्यावसायिकांचं, करंजुरे ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. उद्या टोकन नंबर 116 पहिला टोकन असेल, टोकन नंबर 116. त्यानंतर पुढील टोकन, ज्या टोकन पर्यंत उद्याचा दिवस आहे त्या सर्व गाडी मालकांना सूचना राहील की आपण वेळेमध्ये उपस्थित राहा. तदनंतर 12 तारखेला कुस्त्यांचा जंगी आखाडा होईल. 13 तारखेला पुनश्च एकदा